नमस्कार, माळशेज कन्या पुष्पा क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. आपण गणपतीसाठी एक नवीन कलेक्शन सुरू केलेलं आहे, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू. यावर्षी आपण गणपतीसाठी वेगवेगळे प्रोडक्ट बनवून सेल करत आहे, तर त्यातलंच एक म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू. तर त्यासाठी मी हे घेतलेलं आहे खणाचं कापड. यापासून मी चौरंगासन बनवणार आहे. तर खूप छान आणि सुंदर चौरंगासन तयार होतं आणि खूप सोपी पद्धत आहे बनवायची. तर हे बघा, आता मी मेजरमेंट टाकून घेते. तर आपल्याला चौरंगासन पाहिजे 16x16चा. तर आपण कटिंग करताना 1-1 इंच एक्स्ट्रा टाकणार आहोत, म्हणजे 17x17चा चौकोन तयार करून घेणार आहोत. त्यासाठी हे बघा, या पद्धतीने मी 17 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. यावर्षी खानाच्या वस्तू खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत. तर तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करून बघा स्वतःसाठी, किंवा घरातून काम करत असेल तर बनवून तुम्ही सेल पण करू शकता. तर दाखवल्याप्रमाणे मी उभी आणि आडवी दोन्ही साईडने 17x17चा मी माप टाकून घेत आहे. पाहू शकता तुम्ही. या पद्धतीने मी हा चौकोन तयार करून घेतला आहे. आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे चौरंगासन तयार केलेले आहेत. केळीचं पान तयार केलेलं आहे आणि बॅक ड्रॉप पण तयार केलेला आहे. सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपले सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर देखील करू शकता. तर हे बघा, या पद्धतीने मी हा चौकोन तयार करून घेतलेला आहे आणि आता मी हा चौकोन असाच्या असा कटिंग करून घेणार आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि इतकं सुंदर लुक देतो. एकदम सिंपल बनवलेलं आहे. तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चौरंगासन तुम्हाला बघायला भेटतील. ज्या ताई घरातून शिवणकाम करतात त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. अशा सणासुदीच्या काळात वेगवेगळे प्रोडक्ट बनवायचे आणि घरातूनच सेल करायचे. नाही म्हटलं तरी बरेच प्रोडक्ट सेल होऊन जातात. आजकालच्या काळामध्ये बाजारात नवीन काय आहे याच्याकडेच लोकांचं जास्त लक्ष असतं आणि नवीन एखादी वस्तू दिसली तर ते घेतातच. तर आता मी अस्तरवर कटिंग करून घेते. अस्तरवर कटिंग करताना मी 1-1 इंच एक्स्ट्रा कटिंग केलेलं आहे, जेणेकरून शिवताना कमी जास्त होऊ नये म्हणून. चला तर मग आता आपण शिवायला सुरुवात करू. तर खाली हे अस्तर ठेवलेलं आहे आणि वरून खणाचा कपडा आहे. खणाच्या कपड्याची सोयीची बाजू आहे ती आतल्या साईडने ठेवलेली आहे आणि आता मी शिलाई मारून घेते. दाखवल्याप्रमाणे संपूर्ण चौकोनाला शिलाई देऊन घ्यायची. खणाचा कपडा कडक असल्यामुळे मी काही इथे कॅनव्हास वापरलेलं नाही. खूप छान आहे हा खणाचा कपडा, ओरिजिनल खण आहे. दाखवल्याप्रमाणे संपूर्ण चौकोनाला शिलाई मारून घेतली आणि इथे मी थोडासा गॅप ठेवून या पद्धतीने मी ही शिलाई देऊन घेतलेली आहे. थोडासा कपडा बाहेर काढण्यासाठी मी तिथे जागा सोडलेली आहे. तर हे बघा, या पद्धतीने संपूर्ण शिलाई देऊन घेतली आणि हा राहिलेला एक्स्ट्राचा कपडा आहे अस्तरचा, तो मी कटिंग करून टाकते. पाहू शकता तुम्ही, हा चौकोन तयार झालेला आहे आणि आता हे चारही कोपऱ्यांना आपण कट देऊन घेणार आहोत. तर हे बघा, या पद्धतीने मी ज्याप्रमाणे दाखवले त्या पद्धतीने कट देऊन घ्यायचे आणि आता आपण पलटी करून घेणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने पलटी करून घ्यायचं आणि कोपऱ्यांवरती कट दिल्याच्या नंतर आपले हे कोणे आहेत चौकोनाचे ते प्रॉपर दिसतात. तर दाखवल्याप्रमाणे असं पलटी करून घ्यायचं. खूप सोपी पद्धत आहे ही चौरंगासन बनवायची आणि खूप झटपट तयार होतं. पाहू शकता तुम्ही, हा चौकोन संपूर्ण पलटी करून घेतलेला आहे आणि आता आपण कोणे व्यवस्थित काढून घेणार आहोत. कोणे व्यवस्थित काढले तरच आपल्याला या चौरंगासनचा लूक व्यवस्थित दिसेल. तर हे बघा, मी दाखवते त्या पद्धतीने व्यवस्थित कोणे काढून घ्यायचे. तुम्ही कैचीच्या साहाय्याने हे कोणे व्यवस्थित काढले तरी देखील चालते. कोणाचे कोणे प्रॉपर दिसले पाहिजे तरच त्याचा लूक सुंदर दिसेल. तर या पद्धतीने मी चारही कोणे व्यवस्थित करून घेतले आहे. पाहू शकता तुम्ही, कोणे बघू शकता, एकदम व्यवस्थित प्रॉपर कोणे निघालेले आहेत. तर आता आपण इथं ही जागा सोडली होती तिथं या पद्धतीने दुमडून आपल्याला वरून दाब टिप्स देऊन घ्यायचे आहे. तर पाहू शकता, या पद्धतीने मी
दोन्ही साईडने फोल्ड करून वरून दाबटीप देऊन घेते. दाबटीप दिल्याच्या नंतर या चौकोनाची फिनिशिंग छान दिसेल. तर हे बघा, पाहू शकता या पद्धतीने मी वरून दाबटीप देऊन घेते. तर याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण चौकोनाला चारही बाजूंनी दाबटीप देऊन घ्यायचे आहे. दाबटीप दिल्याच्या नंतर तुम्ही ह्या चौकोनाचा लूक पाहू शकता, फिनिशिंग पाहू शकता, खूप सुंदर येते. त्यासाठी दाबटीप देणे खूपच गरजेचं आहे. तुम्ही दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर प्रेस करून घेतलं तरी चालेल. मी नंतरून प्रेस करणार आहे संपूर्ण शिवून झाल्याच्या नंतर. तर या पद्धतीने आता फोल्ड करून घ्यायचा चौकोन. दाखवल्याप्रमाणे अशी घडी करायची आणि परत एकदा या पद्धतीने अशी घडी करायची आणि मधला सेंटर आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने मी खडूने मार्किंग करून घेते. हा मधला सेंटर काढलेला आहे आणि आता आपण ओपन करू. तर हे बघा, ते मधल्या सेंटरपासून वरती 3 इंच आणि खाली 3 इंच या पद्धतीने मी मार्किंग केले. त्याच पद्धतीने आडवा टेप ठेवून दोन्ही साईडला 3-3 इंचावर मार्किंग करायची, म्हणजे आपल्याला इथे नवीन डिझाईन तयार होईल. आणि हे चारही पॉईंट आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. लेस लावल्याच्या नंतर तर खूपच सुंदर लूक येतो, पाहू शकता तुम्ही. आणि आता मी लेस लावून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही लेस लावू शकता. तर मी ही कलरफुल लेस लावणार आहे. खूप सुंदर लूक देते ही कलरफुल लेस या चौरंगासनला. ही लेस मला मार्केटमध्ये 20 रुपये मीटरने भेटलेली आहे. तुमच्या एरियामध्ये ती कमी जास्त देखील असू शकते. तर पाहू शकता किती सुंदर लूक येतोय जशी मी लेस लावते तसा. खूप सोप्या पद्धतीने किती झटपट तयार झालेलं आहे हे चौरंगासन. अगदी नवीन शिकत असले तरी सहज बनवता येईल. तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि या गणपती सीझनमध्ये नक्की बनवून सेल करा किंवा स्वतःसाठी तरी बनवून बघा. आणि आवडला तर आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. तुम्ही पाहू शकता मी जशी लेस लावते तसा या चौरंगासनचा लूक अधिकच सुंदर दिसत आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर तुम्हाला कशाचा व्हिडिओ बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तसा व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. तुम्ही नवीन असतील आपल्या चॅनलवर तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलवर केळीच्या पाण्याचा देखील व्हिडिओ टाकलेला आहे, तो जाऊन बघा. खूपच सुंदर आणि खूप छान प्रतिसाद भेटलेला आहे त्या व्हिडिओला. खूप छान छान कमेंट आल्या आहेत सगळ्यांच्या. तर ही संपूर्ण लेस आपली लावून झालेली आहे. शेवटला या पद्धतीने फोल्ड करून इथे लॉक करून टाकायची, म्हणजे ती निघणार नाही. आणि आता आपण जे मध्ये आपण डिझाईन तयार केलेली आहे त्याच्यावरून ही लेस लावून घ्यायची आहे. तर जशी मार्किंग केली आहे त्याच्यावरूनच ती लेस अटॅच करून घ्यायची. तर पाहू शकता कोणे मात्र व्यवस्थित काढायचे. कोणे व्यवस्थित निघले तरच आपल्या या चौरंगासनचा लूक व्यवस्थित दिसेल. त्यामुळे कोणे व्यवस्थित काढायचे लेस लावताना. तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर झालेलं आहे हे चौरंगासन. तर या गणपती सीझनमध्ये माझ्याकडे तर भरपूर ऑर्डर आहेत. तुम्हाला जर असे बनवून सेल करायचे असेल तर आपण शिवायचे आणि त्याचे व्हिडिओ फेसबुकला, व्हॉट्सअपला टाकायचे, म्हणजे तुमच्या आजूबाजूचे कस्टमर जे असतील ते नक्कीच तुमच्याकडे घ्यायला येतील. ज्यांना हा बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी मी हे सांगते. तर पाहू शकता ही लेस लावल्याच्या नंतर या चौरंगासनचा लूक किती सुंदर दिसत आहे. तर आता मी याला गोंडे लावून घेणार आहे. त्यासाठी मी रेडीमेड गोंडे आणलेले आहेत. बघा, या असे गोंडे आहेत माझ्याकडे. तर मी हे दोऱ्यामध्ये अडकून घेते दाखवल्याप्रमाणे.
आणि त्याच्यामध्ये मणी टाकून घेणार आहे. मणी टाकल्याच्या नंतर या गोंड्यांना खूपच सुंदर लूक येतं आणि लावल्याच्या नंतर देखील ते अशा हालतात ना, त्यामुळे खूप सुंदर दिसतात. असे मणी टाकल्याच्या नंतर इथं कोपऱ्यावर या पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत. व्यवस्थित शिवून घ्यायचे, एकदम पॅक झाले पाहिजे. या पद्धतीने असे शिवून घ्यायचे. तर चारही कोपऱ्यांना मी हे गोंडे लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मध्ये हे गोंडे टाकणार आहे मी. तर या पद्धतीने टेपने माप घेऊन मध्य काढायचा आणि त्याबरोबर त्या मध्यावर आपण तिथे देखील एक गोंडा लावणार आहोत. एकूण मी 8 गोंडे लावलेले आहेत या चौरंग आसनला. तर पाहू शकता तुम्ही, मध्ये देखील मी त्याच पद्धतीने अटॅच करून घेते. खूप सुंदर लुक देतो गोंडे लावल्याच्या नंतर. तर पाहू शकता या पद्धतीने आपले सगळे गोंडे लावून झालेले आहेत. इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोंडे लावू शकता किंवा मग लटकन देखील लावू शकता. तर हा आहे आपल्या चौरंग आसनचा फायनल लुक. पाहू शकता किती सुंदर लुक देते. हे चौरंग आसन बनवून जर आपल्या घरामध्ये एखाद्या कार्यक्रमाला वापरलं तर कार्यक्रमाला अधिक शोभा येईल. कसं वाटलं हे चौरंग आसन मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.